वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी मॅक्रोनी फ्राय। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण सगळ्यात आधी पाणी ॲड करून घेणार आहोत। 2 कप मोठे कप मी इथे पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही जेवढा मॅक्रोनी पास्ता घेणार आहात फ्राय करण्यासाठी, त्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचं आहे, जितकं क्वांटिटी तुम्हाला लागेल तेवढं। त्यानंतर इथे मी आता मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं, आणि त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत वरून थोडंसं ऑइलसुद्धा ॲड करून घेणार आहे, ज्यामुळे ते चिकट होणार नाहीत बॉईल झाल्यानंतर। सो इथे बॉईल आल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मी इथे 1 वाटी मॅक्रोनी घेतलेला आहे, त्याला आपण बॉईल होण्यासाठी ठेवणार आहे। जेव्हा आपण पास्ता बनवतो तेव्हा आपण 8 to 9 मिनिट्स तरी पास्ता बॉईल होऊन देतो, पण जेव्हा आपण फ्राय करणार आहोत तर आपण 4 to 5 मिनिट्स इज इनफ। तर फ्राय झाल्यानंतर आपण एक्सेस वॉटर साईडला करून घेणार आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचं आहे, आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा एकदम क्रिस्पी असेल, टेस्ट येईल त्याला, आणि वरून क्रिस्पी टेक्स्चरसुद्धा येतो जेव्हा आपण फ्राय करतो कॉर्नफ्लॉवर ॲड करून झाल्यानंतर। तो ऑलमोस्ट इथे तुम्ही आता बघू शकता की मिक्स करून झालेला आहे। तुम्हाला एक्स्ट्रा मसाले इथे ॲड करायची गरज नाही किंवा सॉल्टसुद्धा ॲड करायची गरज नाही आहे, कारण आपण पुढे नंतर फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर परत आपण पॅन गरम करायला ठेवणार आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही फ्राय करणार आहात तेवढंच तेल तुम्ही घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत, आणि ह्याला फ्राय व्हायला जास्तीत जास्त 2 ते 4 मिनटंच लागतात, जास्त टाईम लागत नाही। पण लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करा, कारण जर त्याला ब्राउनिश कलर आला तर मग ते खाताना थोडं कडवट टेस्ट येऊ शकते। सो इथे फ्राय करून घ्यायचं आहे। आता स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा चिपकू शकतं, बट नंतर जेव्हा आपण त्याला काढतो तेव्हा ते इझिली सेपरेट होऊन जातं। सो काही प्रॉब्लेम नाही आहे जरी ते आता चिकटलेले असतील तरीसुद्धा। हळूहळू जसे ते गरम होतात तसं ते आपोआप सेपरेट होऊन जातं। तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सेपरेट झालेलेच आहेत ते। त्यानंतर तुम्ही आता कलर बघू शकता, गोल्डन कलर आलेला आहे, एकदम ब्राऊन असा कलर नाही आहे। सो जेव्हा तुम्हाला असं फील होईल की गोल्डन कलर आलेला आहे तेव्हा तुम्ही ते साईडला काढून घ्यायचं आहे। 2 to 4 मिनिट्समध्ये प्रॉपरली ते फ्राय होऊन जातं, तुम्हाला लगेच वरचा क्रिस्पी टेक्स्चरमुळेच समजेल। सो आता हे साईडला काढून घेणार आहोत आपण। साईडला काढून घेतल्यानंतर आपण जे चिकटलेले मॅक्रोनीज आहेत ते पण आपण साईडला हाताने काढून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित ते साईडला होतात, तुटत वगैरे काही नाही, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहे सगळ्यात आधी, त्यानंतर रेड चिली पावडर ॲड करायची आहे, त्यानंतर चाट मसाला ॲड करून घेणार आहे। जर तुम्हाला सॉल्टच्या जागी ब्लॅक सॉल्ट यूज करायचा तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता। तर सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण टॉस करून घ्यायचं आहे व्यवस्थित पहिलं त्याला, आणि टॉस करून झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्या। टॉस केल्यानंतर सगळीकडेच मसाला व्यवस्थित लागेल असं नाही आहे, त्यामुळे तुम्ही हातानेसुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। आणि आपली क्रिस्पी मॅक्रोनी फ्राय रेसिपी रेडी आहे। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, खूप इझी रेसिपी आहे। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।